नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या REC यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण एखादी नवीन प्रॉपर्टी घेताना काय काय डॉक्युमेंट्स बघितले पाहिजेत, म्हणजे काय काय दस्तऐवज बघितला पाहिजे, या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजूंना शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम नंबर 1 क्रमांकाचं दस्त बघत आहोत. यामध्ये नंबर 1ला गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12, म्हणजेच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये याला बोललं जातं की 7-12 हे डॉक्युमेंट्स, हा दस्त बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 2 फेरफार, नंबर 3 गाव नमुना नंबर 6, फेरफारलाच गाव नमुना नंबर 6 असे म्हटलं जातं. गाव नमुना नंबर 6मध्ये ज्या नोंदी झालेल्या असतात त्यालाच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये फेरफार बोललं जातं. तर हे दस्त बघणे गरजेचे आहे. नंबर 4, आता ज्याचं नाव 7-12वरती आहे जमीन मालक म्हणून, ते नाव कसं आलं हे बघण्यासाठी काही दस्तऐवज बघणे गरजेचं आहे. त्यामध्ये खरेदी खत, हक्क सोडपत्र, सेल डीड, रिलीज डीड इत्यादी सर्व दस्तऐवज बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 5 JV प्लस DA प्लस POA म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी, हे 3 कागदपत्र दस्त बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 6 बांधकाम परवाना प्रमाणपत्र, हे दस्त बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 7 NA ऑर्डर, यालाच मराठीमध्ये अकृषिक आदेश असे म्हटले जातं, हे दस्त बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 8 विकसकाने त्या प्रोजेक्ट संदर्भात घेतलेला सर्च रिपोर्ट बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 9 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांचे नोंदणी प्रमाणपत्र बघणं गरजेचं आहे.